एक एक्स असतो जो खूप त्रास देतो आणि पहिले तर आवडायचा, पण नंतर आपल्याला ॲक्च्युली त्याचा खरं रंग कळतं. आम्हाला वाटलं की हे रिडेव्हलपमेंट सोपा प्रकार आहे, पण कमिटीला हँडहोल्ड करणं हा सगळ्यात मोठा ॲक्च्युली काम आहे आमचा. पण इकडे सेक्शन 79A वॉज नॉट द प्रॉब्लेम, इकडे एक्स वॉज द प्रॉब्लेम. आणि या एक्सला मात द्यायला दी ओनली थिंग दॅट विल हेल्प इज नॉट इमोशन, इन्फॉर्मेशन. नमस्कार, रिडेव्हलपमेंटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA लक्ष्मीनारायण, शिक्षण आणि CA आणि MBA आहे. पण मी गेल्या 5 वर्षापासून ड्रीम्स रिडेव्हलप नावाची एक संस्था चालवतोय, जिकडे आम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या सोसायटी किंवा मेंबर्सना मदत लागते ते आम्ही जनरली करतो. आत्तापर्यंत आम्ही 400 सोसायटीमध्ये आम्ही लोकांना मदत केलेली आहे रिडेव्हलपमेंटमध्ये. या मास्टर क्लासच्या माध्यमातून आम्ही ज्या ठिकाणी ज्या प्रॉब्लेम्स फेस केलेले आहेत, जे गमतीचं काही झालेलं आहे, जे बाकी सोसायटीमध्ये पण होत असेल आणि सोसायटीचे लोक विचार करत असतील की अरे आपल्याकडे हा प्रॉब्लेम आला, याला सोल्युशन कसं करायचं, तर यांच्यासाठी हे मास्टर क्लास आहे की जिकडे आमचं काही अनुभव आहेत ते तुम्ही पण वापरावं. या मास्टर क्लासमध्ये ॲक्च्युली खूप गमतीशीर आहे की जसं आयुष्यात एक एक्स असतो जो खूप त्रास देतो आणि जो आपल्याला पहिले तर आवडायचा, पण नंतर आपल्याला ॲक्च्युली त्याचा खरं रंग कळतं आणि त्याच्यानंतर आपण त्याला एक्स बनवतो आणि त्याच्यानंतर तो तरी त्रास देतो. असं आपल्याला आयुष्यातले अनुभव आहेत. आय थिंक रिडेव्हलपमेंटमध्ये पण हा सेम अनुभव आमच्या एका सोसायटीमध्ये आला, जिकडे 100+ लोक होते आणि ह्या लोकांनी रिडेव्हलपमेंटचा कार्यक्रमाची सुरुवात केलेली 2-3 वर्षा अगोदर. आणि तेव्हा एक कमिटी होती आणि त्या कमिटीनी काही गोष्टी केली आणि जे लोकांना पटलं नाही आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी सगळ्यात पहिला तर एक प्रोसेस असा फॉलो केला की या कमिटीला काढून एक नवीन कमिटी बसवावं. इलेक्शन झाले, नवीन कमिटी आली आणि अशी कमिटी आली ज्यांना हे सगळं बघून असं काहीतरी नको व्हायला आणि आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं आहे या उद्देशाने ही कमिटी आली. आणि जी कमिटी बाहेर गेली, ज्याला आपण आता एक्स म्हणतोय, कारण आयुष्यातलं जो बाहेर जातो त्याला आपण एक्स म्हणतो आयुष्यात, तर रिडेव्हलपमेंटमध्ये कमिटीमधले लोक बाहेर गेले तर त्याला आपण इकडे एक्स या वाक्याने आपण संबोधित करतोय. तर हे लोक नंतर जागरूक झाले आणि रिडेव्हलपमेंटमध्ये बऱ्यापैकी अडथळा घातला त्यांनी. या सोसायटीमध्ये सगळ्यात पहिला जे प्रॉब्लेम आला, एक इलेक्शन बरोबर केलेलं नाही आहे. म्हणजे जे 5 वर्षा अगोदर जेव्हा त्यांचं निवडणूक झालं आणि ते नेमून आले आणि ते निवडून आले ते व्यवस्थित होतं, पण आत्ताची जी इलेक्शन झाली ते बरोबर नाही आहे, कारण वोटिंग बरोबर झालं नाही आहे, आपण बरोबर काउंटिंग केलेलं नाही आहे, असा पहिला आरोप. म्हणजे जिकडनं ही सुरुवात झाली की हां, या लोकांना बहुतेक प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आहेत. त्याच्यातनं बाहेर गेले कारण इलेक्शन व्यवस्थित रीतीने इलेक्शन ऑफिसरकडनं कंडक्ट करून गेलेला होता, म्हणून या ऑब्जेक्शनचं काही जनरली पुढे काही झालं नाही. तर मग रिडेव्हलपमेंटची सुरुवात झाली आणि कमिटीनी त्या प्रस्ताव मांडला की सेक्शन 79A प्रमाणे आपण रिडेव्हलपमेंट करूया का. आणि ऑब्व्हियसली लोकांना रिडेव्हलपमेंट पाहिजे होतं. जे नेहमीचे प्रॉब्लेम्स होते की तिकडे लिफ्ट नव्हती, 3 मजल्याची बिल्डिंग होती, पार्किंगचं जागा नव्हता आणि मेंटेनन्स वाढत होते, इंटिरियरमध्ये जास्त खर्च जात होता. तर या सगळ्याच्या अनुषंगाने लोकांनी सांगितलं की नाही, आम्हाला रिडेव्हलपमेंट पाहिजे. नवीन कमिटीनी हे रिडेव्हलपमेंटचं सेक्शन 79A चालू केला आणि त्याच्यानंतर त्यांनी फिजिबिलिटी काढली. या एक्स कमिटी मेंबरनी त्या फिजिबिलिटी आणि प्रत्येक प्रोसेसमध्ये तसंच अडथळा घालायचा प्रयत्न केला. एक तर पहिली गोष्ट की त्यांना सगळं माहिती आहे आणि बाकी लोकांना काही माहिती नाही, हा एक नॅरेटिव्ह क्रिएट करण्याचा पहिला एक जे होतं ते एंडपर्यंत त्यांचा चाललेला की या कमिटीला काही माहितीच नाही आहे, त्यांना पेपर्स माहितीच नाही आहे, त्यांना टेक्निकॅलिटी माहितीच नाही आहे, त्यांना लिगल माहिती नाही आहे. आणि या प्रॉब्लेम्समधनं या सोसायटीनी आम्हाला अप्रोच केलं आणि त्यांनी आम्हाला नेमलं आणि त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही हे प्रोसेस आम्हाला चालवून द्या. आणि त्याच्यानंतर पहिल्या मीटिंगमध्ये हा फिजिबिलिटी आणि याचा आम्ही साधारणतः एक हिशोब मांडायचा प्रयत्न केला आणि तिकडे परत हे चालू झालं. आणि आम्हाला तेव्हा, कारण आम्ही नवीन होतो तर आम्हाला माहिती नव्हतं की हे बॅकग्राऊंड काय आहे.
आणि आम्ही त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न केलं. ते उत्तर त्यांनी ऐकून घेतलं आणि काही दिवसानंतर परत त्या उत्तरवरती मग जनरली एक चर्चा चालू झाली आणि आम्हाला तिकडनं असं रिपोर्ट्स यायला लागले की जे फिजिबिलिटी तुम्ही केलेत किंवा आर्किटेक्टनी केलं त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स आहेत. आणि मग आम्ही जेव्हा याच्यामध्ये थोडंसं डीपमध्ये गेलो तर आम्हाला असं समजलं की हे बॅकग्राऊंड आहे आणि एक्सला जसं आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या बॉयफ्रेंड बरोबर बघायची सवय नसते, तेव्हा तसंच यांना त्यांची खुर्ची दुसऱ्याच्या त्या खुर्चीवरती कोणीतरी दुसरं बसलेलं त्यांना आवडत नव्हतं. आय थिंक हा बॅकग्राऊंड होता आणि हा पार्श्वभूमी होता. आणि मग फिजिबिलिटी एक्सप्लेन करताना आम्ही म्हणून बेसिक फिजिबिलिटी आणि बाकी सगळं टेक्निकॅलिटी करून आम्ही जनरली हेच सांगतो की फिजिबिलिटी हा एक अंदाज आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आपलं आपलं गणित मांडावं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करावं. आणि मग आम्ही टेंडरिंग चालू केलं. डेव्हलपर्सला बोलवलं, डेव्हलपर्स आले. आता डेव्हलपर्स येताना परत यांचं एक हल्ला चालू झाला की नाही डेव्हलपमेंट फसवतात, डेव्हलपर्स असे असतात, डेव्हलपरचं सगळं एकदम व्यवस्थित सगळं करावं आणि ह्या सगळ्यांमधनं त्यांनी वेळ काढायचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये असंही काम त्यांचं चालू होतं की ह्या कमिटीला काढून परत आपली कमिटी आणावी. आणि याच्यामध्ये जनरली ते काय करत होतं की एक नो कॉन्फिडन्सचा एक पूर्ण व्हॉट्सॲप चर्चा की हा बघा याला काही माहितीच नाही आहे, चेअरमॅनला माहिती नाही आहे, सेक्रेटरीला माहिती नाही आहे, ट्रेजरला अकाउंट्सबद्दल माहिती नाही आहे. आणि हे सगळं करायचं जनरली ते हे 2 पद्धतीने ते करत होते. आणि जे एक नवीन कमिटी होती त्यांना हे माहिती नव्हतं की असली लढाई ॲक्च्युली आतमधली आहे. डेव्हलपर बरोबर तर नेगोशिएशनच करायचे, पण बेसिक लढाई आतमधली आहे. आणि ह्या लोकांबरोबर आपल्याला थोडंसं जनरली बोलायला आपल्याला थोडासा अभ्यास करावा लागेल. तर याच्यातनं सगळ्यात मोठा लेसन जे आम्हाला होतं की कमिटीमध्ये जेव्हा तुम्ही येता तर तुम्हाला आय थिंक एक रेजिस्टन्स येईलच काही लोकांकडनं. तर कमिटीच्या लोकांनी थोडंसं त्या काळात जेव्हा रिडेव्हलपमेंट होते तेव्हा थोडंसं अभ्यास लीगल, टेक्निकल, फायनान्शियल आणि आर्किटेक्चरबद्दल करावा. ऑब्व्हियसली तुम्ही एक्सपर्ट डायरेक्टली बनू शकत नाही कारण ते प्रोफेशनलचं काम आहे, पण साधारणतः काही प्रश्न विचारलं तर याचं तुम्हाला उत्तर यायला पाहिजे ही अपेक्षित आहे काही कमिटीकडनं. आणि हे मेंबर्सकडनं अपेक्षित आहे. आणि खास करून असे जर एक्स तुम्हाला सापडले तर यांचं बऱ्यापैकी गोष्टांचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तर तुम्हाला एक्सपर्ट नाही बट यू नीड टू नो स्टफ. तर हा एक खूप मोठा लेसन होता या कमिटीकडनं जे आम्ही शिकलो. आणि मग आम्हाला वाटलं की हे रिडेव्हलपमेंट सोपा प्रकार आहे, पण कमिटीला हँडहोल्ड करणं हा सगळ्यात मोठा ॲक्च्युली काम आहे आमचा. आणि याच्यामध्ये आम्ही मग कमिटीबरोबर बऱ्यापैकी गोष्टींमध्ये चर्चा करून त्यांना समजवायचा प्रयत्न करायचो की हे आकडा जर आला आहे तर कसा आला आहे, हा याचा लिगॅलिटी काय आहे आणि याची टेक्निकॅलिटी काय आहे. म्हणजे ती कमिटी थोडीशी जागरूक होते. याला आम्ही थोडंसं AIचा वापर पण केला आमच्या ॲपद्वारे. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जर काही अचानक काही क्वेरी आली तर जेनेरिक गुगल किंवा ChatGPT न करता आमचं जे AI आहे जिकडे आम्ही रिडेव्हलपमेंटबद्दलचं सगळं माहिती AIला पुरवलेली आहे. तर AI विल एक्झॅक्टली गिव्ह यू द रिडेव्हलपमेंट कॉन्टेक्स्ट. तर ह्या कॉन्टेक्स्टनी कमिटी मग ते पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी नॅचरल इंटेलिजन्सकडे त्यांच्याकडे गेले. आणि जे नंतरचे जे मीटिंग्स होते त्याच्यामध्ये हल्ला तर चालूच होता, पण कमिटी खूप भक्कम झाली, सक्षम झाले की हे काय उत्तर द्यायचं आणि कसं पुढे न्यायचं. आणि याच्यानंतर कमिटीनी हे सगळं रिडेव्हलपमेंटचं प्रोसेस फॉलो केलं, डेव्हलपरला सिलेक्ट केलं, डेव्हलपर बरोबरचं ॲग्रीमेंट केलं आणि त्याच्यानंतर ही सोसायटी रिडेव्हलपमेंटच्या मार्गी लागली. अगेन ॲज पर सेक्शन 79A. पण इकडे सेक्शन 79A वॉज नॉट द प्रॉब्लेम, इकडे एक्स वॉज द प्रॉब्लेम. आणि या एक्सला मात द्यायला दी ओनली थिंग दॅट विल हेल्प इज नॉट इमोशन, इन्फॉर्मेशन. तर रिडेव्हलपमेंट परत इमोशनचा गेम नाही आहे, इन्फॉर्मेशनचा गेम आहे. तुम्ही इन्फॉर्मेशनला टिकून राहिलात तर तुम्ही इमोशनला दूर करून आणि तुम्ही रिडेव्हलपमेंट व्यवस्थित पार पाडू शकता. हा सगळ्यात मोठा लर्निंग होता. या एका सोसायटीमध्ये तिकडे 100+ लोक होते, 10 आत्ताची कमिटी होती आणि 2 एक्स कमिटी मेंबर. हे सगळे जे गोंधळ आहे ते घालत होते. तर तुमच्याकडे पण असे कोणी गोंधळ घालत असतील तर या अँगलनी कधी त्यांच्यावरती लक्ष ठेवा की हे लोक रिडेव्हलपमेंटसाठी करतायत, रिडेव्हलपमेंट फॉर करतायत, निगेटिव्ह करतायत किंवा हे लोकांच्या अगेन्स्ट आहेत.
कारण दोन लोकांमुळे आणि आपापसातल्या वादामुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर यू शूड स्टँड अप फॉर युअर राईट ॲज पर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट आणि तुम्ही त्यांच्याकडनं मागणी करू शकता की हे सगळं भांडण मिटवून तुम्ही वोटिंगला बोलवा, आम्ही वोटिंग करतो आणि आपण पुढे जाऊया मेजॉरिटीप्रमाणे. आणि लास्ट असे लोक जे एक्स असतात हे कुठल्याही पातळीवर जायला तयार असतात लिगली, किंवा कोणाची जसं एक डायलॉग आहे ना, जब काम खराब नाही कर सको तो नाम खराब कर दो, तर ते कोणाचं नावाबद्दल काहीतरी करतील किंवा कोणाबद्दल काहीतरी पर्सनल ॲलिगेशन्स करतील किंवा काही करतील, तर दीज पीपल विल नॉट स्टॉप अट एनिथिंग. ह्यांना स्टॉप करायला तुम्हाला एकच आहे की सेक्शन 79A प्रमाणे करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कमिटी ॲक्च्युली चांगली काम करते तर त्यांना सपोर्ट करा, मीटिंग्स अटेंड करा आणि वोटिंग करा. तर या सोसायटीबद्दल जे आमचा अनुभव होतं ते हे होतं की पीपल कॅन स्टॉप रिडेव्हलपमेंट फॉर व्हेरियस रिझन. ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट नसेल, त्यांचं जमीन नसेल, पण हा एक इगो फॅक्टर असेल की माझ्या खुर्चीवर मी दुसऱ्याला कोणाला बसू देऊ शकत नाही, याच्यामुळे रिडेव्हलपमेंट अडलेला हा सोसायटीचा अनुभव होता. आणि मला वाटलं की हे अनुभव तुमच्यापर्यंत पोचवावं. तर अशाच तुमच्याकडे सोसायटीमध्ये या प्रकारचे जर प्रॉब्लेम्स असतील तर रिडेव्हलपमेंटचा मास्टर क्लास हे बघत राहावा. आणि या नंबरवर तुम्हाला काही असेल तर लाईक करा, कमेंट करा किंवा या नंबरवरती व्हॉट्सॲप करा.